असाल तर संगीतप्रेमी तुमच्याकडे येतील. तुम्ही जर चांगले बोलत असाल तर शब्दप्रेमी तुमच्याकडे येतील. तुम्ही जर चांगले गात असाल तर संगीतप्रेमी तुमच्याकडे येतील. तुमच्याकडे पैसा श्रीमंती असेल तर श्रीमंतीने लोभावलेली लोक तुमच्याकडे येतील. तुमच्याकडे प्रसिद्धी असेल तर प्रसिद्धीसाठी लोभावलेली लोक तुमच्याकडे येतील. पण एखाद्या बालकाला हात नाही, पाय नाही, त्याला बोलता येत नाही, त्याला जन्मजात अपंगत्व आहे, अशाही बालकावरती निस्वार्थ प्रेम करतो, त्याला बाप असं म्हटलं जातं. बाप. जगाच्या पाठीवरती आपण काहीतरी देणं लागतो म्हणून लोकांचं प्रेम तुम्हाला मिळतं, पण ज्याला आपण काहीच देत नाही तो जन्मभर तुम्हाला पोसत राहतो, त्या बापाचं निस्वार्थ प्रेम तुमच्या आमच्यावरती आहे. जास्त काही सांगणार नाही, फक्त 10 मिनिटं सांगते त्या बापाचं जीवन कसं आहे, त्या बापाचं अस्तित्व कसं आहे. बाप स्वाभिमानी बाना, बाप कनखर कडा, त्याच्या काळ जात शोधा, लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबात हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. त्या बापाचं अस्तित्व आपल्या जीवनामध्ये असं आहे. एक मुलगा आपल्या वडिलांना इतका वैतागला होता, तो आपल्या बाबांना बोलू लागला की बाबा, अहो वेळोवेळी मला शिस्त शिकवताय, आमच्या डोळ्यामध्ये कडक बाप आम्हाला पाहायला मिळतो, मारधोड करणारा बाप आम्हाला पाहायला मिळतो, तो बाप आम्हाला ओरडतो, शिव्या शाप करतो, असा बाप आम्ही आमच्या डोळ्यामध्ये साठवलाय, पण पडद्या आडचा कलाकार काहीतरी वेगळाच आहे. ते वडील त्याला सारखं सांगायचे बरं का, बाळा, आधी बाळा बाळा करून बोलले, पण मुलगा ऐकला नाही की त्याला त्यांच्या भाषेमध्ये सांगायचे. नळ चालू ठेवला की नळ बंद कर, लाईट चालू ठेवली की लाईटीचं बटन बंद कर, जागच्या जागी शिस्त लावणारा तो बाप आम्हाला पाहायला मिळाला. रोज हेच सांगायचे मुलाला, ही लाईट चालू ठेवली ती बंद कर, नळ चालू ठेवला तो बंद कर, वारंवार ही शिकवण. ठिकाणी इतकं बरं वाटलं की आता रोज ओरडणारा बाप आमच्या जीवनामध्ये नाहीये. पण ज्या वेळेस ज्या बापाने त्याला शिकवलं, पै करून जन्माला घातलं, पै करून त्याच्या शिक्षणाचा खर्च केला, आणि खर्च केल्याबरोबर तो मुलगा मोठ्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यूसाठी गेला. लक्षपूर्वक ऐका. आता इंटरव्ह्यूसाठी गेलेला आहे, इंटरव्ह्यूला गेला, शिक्षण किती महत्त्वाचं आहे जीवनामध्ये हे त्याला माहीत. तो म्हणला शिक्षणाशिवाय काही नाही, शिक्षणाशिवाय जग चालणारच नाही. बरं ठीक आहे. तो ऑफिसमध्ये गेला इंटरव्ह्यूसाठी, 3 प्रश्न विचारले, 3 पैकी 2 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली, पण शेवटचा प्रश्न चुकला, शेवटचं उत्तरच चुकलं, म्हणून त्याला तिथून पाठवण्यात आलं. पण तो ज्या 3ऱ्या मजल्यावरती गेला होता, चालत गेला होता, 3ऱ्या मजल्यावरनं खाली येता येता त्याला लाईट चालू दिसली, बंद केली, पंखा चालू दिसला, बंद केला, वॉश बेसिंग मधला नळ चालू दिसला, तो बंद केला आणि तो खाली आला. CCTV सगळीकडे लावलेले होते. 3ऱ्या मजल्यावरनं सगळं बंद करत करत तो खाली आला आणि पार्किंगमध्ये आल्याबरोबर तो मॅनेजर त्याच्या पाठीमागे पळत आला. थांबा म्हटला, तुम्हाला 3 प्रश्न विचारले, 3 प्रश्नांपैकी 2 प्रश्नांची उत्तरं तुम्ही बरोबर दिली, एका प्रश्नाचं उत्तर चुकलं म्हणून नाही, पण तुम्ही ज्या कंपनीची काळजी घेतली, येताना वीज बिल बंद केलं, नळ बंद केला, असा कार्य करता, असा आम्हाला स्टाफ मॅनेजर पाहिजे म्हणून याच्यासाठी तुम्हाला आम्ही नोकरीवरती ठेवतोय. तेव्हा त्याला आठवलं की बाबा जीवनामध्ये शिक्षण महत्वाचं नाही, संस्कार महत्वाचे आहे. तेव्हा त्याला त्याच्या डोळ्यामध्ये त्याचा बाप दिसला आणि बापाची शिकवण आठवली की माझ्या बाबांनी जर मला हे शिकवलं नसतं, माझी ही नोकरी अशीच निघून गेली असते. असा निस्वार्थ प्रेम करणारा बाप या जगताच्या पाठीवरती आहे, तुमच्या आमच्या घरामध्ये आहे, तुमच्या आमच्या जीवनामध्ये आहे. म्हणून एकच सांगेल की जीवनामध्ये आल्यावरती त्या आईवडिलांची सेवा करा, त्या आईवडिलांचं महत्त्व जाणून घ्या. कारण की जोपर्यंत मनुष्य अस्तित्वात आहे, जोपर्यंत हयात आहे ना, त्याची किंमत करायला शिका. एकदा का तो निघून गेला तर कितीही रडला आणि कितीही टाहो फोडला तरी तो व्यक्ती परत येणार नाही. गेलेला जीवात्मा कधी परत येत नाही. माऊलींच्या ओळीप्रमाणे देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळी या नामोने धनंजयाची आपे. की ज्या जीवाने हा देह धारण करावा तो जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकला जातो, त्याला नाही असं बनता येत नाही. फक्त आपलं जीवन काय करा, परमार्थामध्ये घालवा, संतांच्या विचारांचे पायीक व्हा. कारण की मी वेळोवेळी सांगत असते, आपल्या हातामध्ये फक्त आणि फक्त 20 ते 30 वर्षे.
आपला धर्म टिकवून ठेवण्यासाठी. त्याचं कारणही मी तुम्हाला सांगते बघा. आम्ही कोल्हापूरमध्ये गेलो होतो, संत संमेलन होतं काडसिद्धेश्वर महाराजांच्या मठामध्ये. आम्हाला एकच सांगण्यात आलं, प्रत्येक कीर्तनकारांना ज्यावेळेस आधी साध्वी शक्ती परिषद आळंदीला भरलं, आमचं सर्व नामांकित महिला कीर्तनकार तिथं होत्या, त्याच्यातही एक सांगण्यात आलं की आता कीर्तनकारांनो बास करा, तिथे कॅमेराही आहे बरं का, बास करा, सासू सुनाच्या गप्पा बास करा, पती पत्नीच्या गप्पा बास करा, जोक सांगणं बास करा, विनोद सांगणं बास करा. आता आली आहे ती वेळ धर्माला जागृत करण्याची, आता आली आहे वेळ ती धर्माबद्दल सांगण्याची. कीर्तनात जास्त काही नाही बोलता आलं तरी पण 5 मिनिटं धर्माबद्दल बोला. 5 मिनिटं अत्यंत महत्वाचे आहेत. लव जिहादासारखी प्रकरणे आहेत, वक्फ बोर्ड सारखे कायदे आलेले आहेत. जर आपण अभ्यास केला ना, आपण इतिहासाचा अभ्यास करतोय, अभ्यासक व्हा. अभ्यास करत असताना आपल्याला जाणून येईल की वक्फ बोर्ड सारखे कायदे आलेले आहेत. अहिल्यानगरला कानिफनाथांच्या मंदिरामध्ये 4 एकरची जमीन वक्फ बोर्डच्या कायद्यामध्ये गेलेली आहे. मुळशीमधले कित्येक गावं वक्फ बोर्डच्या कायद्याखाली गेलेली आहेत. आणि आमच्या हिंदू धर्मातल्या मुली परधर्मीय लोक पळवून नेतात लव जिहादासारख्या प्रकरणांमध्ये. अरे जर हिंदू असाल ना तर कपाळावरती गंध असला पाहिजे. अरे जर हिंदू असाल ना तर घरामध्ये गाथा गीता ज्ञानेश्वरी रामायण सारखा ग्रंथ असला पाहिजे. आणि जर हिंदू असाल ना तर अंतःकरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखे विचार असले पाहिजे. आणि हिंदू असाल ना तर सकल संतांच्या विचारांचे पाईक झाल्या पाहिजे. याला म्हणायचं खरा हिंदू. अरे जो धर्म की बात करेगा वही देश पे राज करेगा. आणि आता खरं राज्य त्यांचं आलेलं आहे. हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. खरं राज्य त्यांचं आलेलं आहे. कालपर्यंत आपल्या पेट्याच मोजणं सुरू होतं. खऱ्या अर्थाने पेट्या संपल्या आणि प्रत्येकाला कळलं आता ही आपल्या हितासाठी कोणीतरी आलेलं आहे. पण त्यांच्यासाठी नाही तर आपणही ते कार्य करा. ज्या वेळेस एकनाथ साहेब कोल्हापूरला आले ना, वारकऱ्यांच्या 40 मागण्या त्यांनी पूर्ण केल्या. माईकमध्ये बोलले, ते स्वतः बोलले बरं का. आम्ही समोरच होतो त्या संमेलनामध्ये. ते सांगितले आपले धर्म मंदिरांना धक्का लागणार नाही, साधू संतांना काही धक्का लागणारच नाही. आणि जेवढं हिंदू धर्मामध्ये जेवढ्या आया बहिणी आहेत त्यांच्याही प्राणाला धक्का लागणार नाही असं आम्ही कार्य करू. अहो पूर्वीच्या काळामध्ये काय होतं, प्रत्येक ठिकाणी सांगत असते मी, 5 मिनिटामध्ये सांगते. पूर्वीच्या काळामध्ये काय होतं, माझ्या आया बहिणींकडे वाकड्या नजरेने पाहायचे, आया बहिणींची इज्जत आबरू लुटायचे, दिवसाडोळे रक्ताचे पाटण पाटण नद्या नद्या वाहिल्या जायच्या. पण आता आलाय ते काळ आणि आली ती वेळ धावून की हिंदू धर्मासाठी जाग होण्याची, हिंदू धर्मासाठी आपला विचार एकवटण्याची, हिंदू धर्मासाठी एकत्रित करण्याची. म्हणून एक सांगेल, आपल्या धर्मांच्या विचारांचे पाईक व्हा. परधर्मीयांची लहान लहान मुलं ना, बोलता येत नाही, बच्चे असल्यापासून चर्मते जातात, नमाज पडायला जातात. पण आपल्या मुलांना हरिपाठ देखील पाठ नाही आहे. शोकांतिक आहे. आपल्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराज कोण आहेत हे माहीत नाही आहे. आपल्या मुलांना संत सखुबाई, बहिणाबाई, मीराबाई, मुक्ताबाई, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, कित्येक संत आपल्या मुलांना माहीत नाही. म्हणून एक फक्त कार्य करा. अरे वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, ज्ञानेश्वरी गाथा गीता रामायण सारखा ग्रंथ नाही, पांडुरंग परमात्म्यासारखा भगवंत नाही, पांडुरंग परमात्म्यासारखा भगवंत नाही. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायाचे पाईक व्हा. जास्त धन नाही कमवता आलं तरी परमार्थ हे महाधन जोडी देवाचे चरण. परमार्थातलं धन कमवा. जाता जाता फक्त एकच सांगेल, आपला धर्म जपा, आपला धर्म जतन करा. याच्या पलीकडे जास्त काही सांगणार नाही. आणि याच ठिकाणी सुंदर अशी मला गुणीजन मंडळी साथीसाठी लाभलेली आहेत. प्रत्येकाचं वर्णन करावं, कौतुक करावं तेवढं आहे. गंधर्वासारखे गायक हरिभक्तपरायण राधेश्याम महाराज पाटील ते याच ठिकाणी आमचे बंधू हरिभक्तपरायण ओंकार महाराज कदम आहेत. आणि हरिभक्तपरायण जेधे महाराज आहेत. आणि हरिभक्तपरायण सौरभ महाराज आहेत. असे गुणीजन गायक मंडळ जोरदार टाळकऱ्यांसाठी आणि गायक मंडळींसाठी टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. आमचे विनेकरी बाबा असतील त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. आणि यांचं नाव घ्यावं एक पण लाखात एक असे असणारे आमचे हरिभक्तपरायण हरिप्रसाद महाराज सावने, मृदंग सम्राट, मृदंग महर्षी, इथपर्यंत नाही हो कीर्तनकार देखील आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. की तुमच्या एकोप्याने, तुमच्या संगतीने सुंदर असा कार्यक्रम झाला. हार्मोनियमवरती माझे वडील हरिभक्तपरायण शिवाजी महाराज कदम आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. आपल्या घरचा कार्यक्रम आहे, एकत्रित आहोत. आणि याच ठिकाणी या बाबांच्या पश्चात असणारे माझ्या 3 मावशी आणि आमचे मामाश्री. मामाश्रींच्या अधिस्थळभोवती ज्या वेळेस दशक्रियाचं कीर्तन झालं, इथे मठाधिपती महाराज त्यांचं केंद्रे महाराजांचं कीर्तन झालं, त्यावेळेस मामाने सांगून ठेवलं होतं की पुढच्या वर्षी वर्ष श्राद्धाला तुझं कीर्तन होईल. आपलीच एक मुलगी आहे, आपलीच एक कन्या आहे, आपलीच एक बाची आहे. पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन करावं, प्रेरणा द्यावी. खऱ्या अर्थी मामा वारंवार फॉलोअप तर घेतच असतो, कुठे कार्यक्रम झाला, कसा कार्यक्रम झाला.
पण 1 वर्षापूर्वी सांगून ठेवले की आपल्याला कीर्तन करायची वेळ यावी, पण मी विचारही केला नव्हता की कीर्तनाला येताना जे बाबा माझ्याशी बोलायचे, कीर्तनाच्या 4 गप्पा गोष्टी व्हायच्या, हसून खेळून राहायचो, हसून खेळून बोलायचो, त्यांच्या वर्ष श्राद्धाच्या दिवशी मला कीर्तन करावं लागतं. विचारही केला नव्हता. एखादा व्यक्ती आपल्या जीवनामध्ये असेल ना तर निश्चित त्याला जपा राजा. तो निघून गेल्यावरती त्याला परत बोलवण्याचा आटापिटा केला तरी तो जीव परत येणार नाही. जर विचार करणाऱ्या अनपेक्षित गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत असतात, म्हणून माणसाने माणसाशी माणसासमान वागायचं आहे. कारण की हीच आपली प्रार्थना, हेच आपलं मागणं आहे. जाता जाता एक सांगेल, परमार्थ करत असाल ना, संपूर्ण कीर्तनातून काही नाही घेऊन गेलं तरी चालेल, पण एक घेऊन जा. म्हणजे काय तर देवाकडे जर काही मागायचं असेल मनुष्य जन्मासाठी, मनुष्य जन्माच्या उद्धारासाठी, ते एक मागणं मागा. ते मागणं म्हणजे गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे, संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये तान दे, संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये तान दे, तुझे गीत गाता यावे, तुझे गीत गाता यावे, ऐसे वरदान दे, तुकोबाची वीणा दे, ज्ञानियांची करुणा दे, आणि हा जन्म सफल होण्यासाठी मूर्त डोळा पायी माथा ठेवणिया मरणा दे. इतकंच मागणं मागा.